बारामती तालुक्यातील होळ येथील ही घटना आहे। वडील विजय बंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली। राग अनावर झाला आणि त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले, यात त्याचा मृत्यू झाला। पियुष याची आजी हे सर्व पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही। त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडला आहे अशी खोटी माहिती त्याने दिली। संतोष बंडलकर यांनी डॉक्टर भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तिथे विजय यांच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली। डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला, मात्र तिथे न नेता मृताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काही सांगितलं नाही। त्यांनी नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत मुलाचे शवविच्छेदन न करता थेट अंत्यविधीची तयारी केली। पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। 9 वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून खून केल्याचा भयंकर प्रकार समोर आलेला आहे।